नमस्कार मिथुन राशीवाल्यांनो. कधी कधी आयुष्य अशा टप्प्यावर येऊन उभं राहतं जिथे सगळं काही थांबल्यासारखं वाटत. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पण हे लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य तुम्हाला एकटं करतं तेव्हा ते तुम्हाला हरवण्यासाठी नाही, तर तुमची खरी ताकद दाखवण्यासाठी असते. आजचा हा संदेश तुमच्यासाठी साधा नाही, कारण तुमच्या आयुष्यात नियती एक मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आज एक गोष्ट अगदी स्पष्ट आणि सरळ शब्दांत समजून घ्या. आयुष्यात जोपर्यंत माणसाला ठेच लागत नाही तोपर्यंत त्याला हे जाणवतच नाही की तो कुठे चुकीचा होता आणि कुठे योग्य दिशेने पुढे जात होता. आता तुम्ही विचार करत असाल, मी ही गोष्ट तुमच्या आयुष्याच्या संदर्भात का सांगत आहे? याचे कारण खूप स्पष्ट आहे. 2018 ते 2021 दरम्यान तुम्ही एक मोठा निर्णय घेतला होता. तुम्ही कुटुंबाची मते, लोकांच्या गोष्टी आणि अगदी आसपासचा दबावही दुर्लक्षित करून स्वतःच्या जोरावर पुढे जाण्याचा मार्ग निवडला होता. आणि हा प्रयत्न काही हलका नव्हता. तुम्ही तुमची ओळख निर्माण करायला सुरुवात केली होती. समाजात, कुटुंबात आणि जगासमोर तुमची किंमत स्थापित करायला सुरुवात केली होती. त्या काळात तुमच्या नावाची चर्चा होऊ लागली होती. तुम्हाला वाटू लागले होते, हो, मी काहीतरी घडवतो आहे. पण मग 2021 नंतर हळूहळू चित्र बदलू लागले. तुम्ही कुटुंबासाठी, इतरांच्या भल्यासाठी इतके समर्पित झालात की तुम्हाला कळलेच नाही की तुम्ही पुन्हा तुमची तीच ओळख मागे सोडली आहे. ज्या सुरुवातीने तुम्हाला उंचीवर पोहोचवले होते, तीच सुरुवात कुठेतरी मधल्या वाटेत थांबली. कधी कुटुंबाच्या दबावामुळे, कधी परिस्थितीमुळे आणि कधी काळाच्या बदलामुळे. कारण सत्य हेच आहे की वेळ सर्व काही करवून घेतो. तुम्ही पुन्हा त्याच जुन्या सवयीच्या मार्गावर चालू लागलात, ज्या मार्गावर तुम्ही आधी चालत होतात. पण आता या व्हिडिओमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला काही अतिशय महत्त्वाचे सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगणार आहे की तुमच्या आयुष्यात पुन्हा तीच ऊर्जा का परत येत आहे, जी 2018 ते 2021 दरम्यान होती. तुम्हाला पुन्हा का वाटू लागले आहे की काही करायचे असेल तर स्वतःच्या जोरावरच करावे लागेल? यामागे अनेक कारणे आहेत आणि मी ती वळवून सांगता अगदी स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडणार आहे. हे संपूर्ण राशीभविष्य चंद्र राशीवर आधारित असेल. ज्यांना आपली चंद्र राशी माहिती नाही त्यांनी नाव किंवा लग्नानुसार हे पाहू शकतात. तर चला प्रिय मिथुन राशीवाल्यांनो, आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओची सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हायप नक्की करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा, हर हर महादेव, जय शनी महाराज. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता प्रश्न येतो, या व्हिडिओचा खरा विषय काय आहे? विषय अगदी सरळ आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमच्या नियतीत तेच घडेल जे आधीपासून लिहिलेले आहे. ते चांगले असो किंवा आव्हानात्मक, दोन्ही बाजू मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आता समजा प्रत्यक्षात काय घडत आहे. मिथुन राशीवाल्यांनो, हा योग ऑक्टोबर 2025 पासून तयार होऊ लागला होता. पण मे 2025 पासून तो पूर्णपणे बळकट झाला. आता तुम्ही म्हणाल, नेमके काय तयार झाले? मे 2025 मध्ये तुमच्या कुंडलीत षडाष्टक योग सक्रिय झाला. केतूपासून शनी 8व्या भावात आणि शनीपासून केतू 6व्या भावात आले. ज्योतिषशास्त्रात षडाष्टक योगाला अनेकदा अशुभ मानले जाते. कारण 6वा आणि 8वा भाव आयुष्यातील संतुलन, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक सामंजस्यात अस्थिरता निर्माण करतात. म्हणजेच व्यत्यय, गुंतागुंत आणि मानसिक ताण. पण जर तुम्ही ज्योतिषशास्त्र सखोलपणे समजून घेतले तर वेगळे चित्र समोर येते. जर षडाष्टक योगात राशीस्वामी किंवा लग्नेश एकमेकांचे मित्र असतील तर हा योग विष राहत नाही, अमृत बनतो. हो, या अमृताची चव सुरुवातीला थोडी कडू असते. आधी त्रास देतो, आधी हलवून टाकतो, आधी एकटे करतो. पण त्यानंतर हाच योग जबरदस्त यश देऊ लागतो. आणि हाच तो टप्पा आहे जिथून तुमची कहाणी पुन्हा दिशा बदलणार आहे.
आता लक्षपूर्वक समजा. 5 डिसेंबर 2025 नंतर या योगाचा प्रभाव वेगाने वाढू लागला आहे. कारण स्पष्ट आहे. शनी आता मार्गी झाले आहेत आणि शनी व केतू हे परस्पर परममित्र आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. हा षडाष्टक योग तुमच्या आयुष्यात असा बदल घडवणार आहे ज्याची तुम्ही आतापर्यंत कल्पनाही केली नसेल. आता मी एक एक करून सांगते की ऑक्टोबर 2026 पर्यंत हा योग तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडवणार आहे. सर्वप्रथम वर्तमान सत्य समजा. मिथुन राशीवाल्यांनो, सध्या तुम्ही कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये दबलेले आहात. तुमचे म्हणणे पूर्णपणे ऐकले जात नाही. तुम्ही काहीतरी नवीन करायचे म्हणाल तर लोक त्याला हलके घेतात. कधी विनोदाने, कधी शंकेने. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही इतरांना मदत करत होता तोपर्यंत सगळे तुमच्या आसपास होते. पण जसेच तुमच्या फायद्याची वेळ आली तसे लोक हळूहळू दूर जाऊ लागले. आता तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट दिसू लागली आहे. आणि इथूनच तुमच्या आत एक मोठा बदल सुरू झाला आहे. आता तुम्ही मनोमन स्वीकारले आहे की पुढे जायचे असेल तर कठोर मेहनतीने आणि स्वतःच्या जोरावरच जावे लागेल. म्हणूनच गोचरानुसार तुमच्या जन्मकुंडलीत असे योग तयार झाले आहेत की ऑक्टोबर 2026 पर्यंत जो व्यवसाय कधीतरी बंद झाला होता त्याची सुरुवात तुम्ही पुन्हा कराल. सुरुवात छोटी असेल, साधी असेल, पण सुरुवात तुमचीच असेल. आणि जी नोकरी काही चुकीच्या आरोपांमुळे, बदलीमुळे, कुटुंबातील आजारपणामुळे किंवा मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला कडू वाटू लागली होती, आता त्या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही हळूहळू मुक्त होत आहात आणि पुन्हा एकदा कामाच्या दिशेने पावले टाकणार आहात. म्हणजे नोकरीही पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. आता आणखी एक सत्य समजा. तुम्हाला ही गोष्ट आता पूर्णपणे समजली आहे की भाऊ बहिणी असोत, नातेवाईक असोत, मातृकुळ असो किंवा पितृकुळ असो, बहुतेक लोक तुम्हाला वापरत होते. जर तुम्ही सामाजिक स्वभावाचे व्यक्ती होता तर तुमचे संपर्क, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन लोक तुमच्याशी जोडलेले होते. पण आता तुम्ही तुमची दिशा बदलली आहे. आता तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू लागला आहात. आणि सर्वात मोठा बदल म्हणजे आता तुमच्यात ती गुणवत्ता जागी होत आहे जी आधी दडपली गेली होती. याला म्हणतात निर्भयता. आता तुम्ही ताण देणाऱ्यांना उत्तर देत नाही, त्रास पसरवणाऱ्यांशी वाद घालत नाही, गोंधळ निर्माण करणाऱ्यांना दुर्लक्ष करता. पहिल्यांदाच तुम्ही चलाख नव्हे तर शहाणे झाला आहात. तुम्हाला कळले आहे की तुम्ही वाघाच्या तोंडात आहात आणि आता इथूनच बाहेर पडायचे आहे. आता एक अतिशय आतली गोष्ट सांगतो जी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. आतापर्यंत व्यापार असो किंवा नोकरी, तुम्ही इतरांवर अवलंबून होता. व्यापारात समोरचा माल घेणे थांबवला तर तुम्ही अडकत होता. नोकरीत जर तुम्ही थांबलात तर तुमच्या जागी दुसरा येत होता. पण आता तुम्हाला ही गोष्ट पूर्णपणे समजली आहे. आता स्वतःवर अवलंबून राहावे लागेल. आता तुम्ही तुमचे कौशल्य जगासमोर आणणार आहात आणि त्याच कौशल्याच्या जोरावर तुम्ही जगात तुमचे नाव अत्यंत मजबूतपणे निर्माण करणार आहात. हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो आहे. आता शेवटची आणि सर्वात खरी गोष्ट, कुटुंब आणि भाऊ-बहिणींच्या चक्रात तुम्ही तुमच्या आयुष्यात अडकतच गेलात. जेव्हा जेव्हा तुम्ही वेगळे होण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला भावनिक कारणे दिली गेली. सांगितले गेले की तुमच्याशिवाय होणार नाही. पण सत्य हे आहे की आता तुम्ही आतून थकलेले आहात. बँकेचे कर्ज, देणी आणि जबाबदाऱ्या निभावत तुमचे शरीरही साथ देणे कमी करू लागले आहे. म्हणूनच आता तुम्ही तुमच्या भाऊ-बहिणींपासून थोडे वेगळे होऊन स्वतःचे आयुष्य जगण्याचा मार्ग निवडत आहात. गरज पडली तर मालमत्ता असो किंवा नाती, तुम्ही वेगळे होऊन काम करण्याचा निर्णयही घेऊ शकता. ही गोष्ट खूप स्पष्ट लक्षात ठेवा. विशेषतः भाऊ-बहिणींबरोबर आता तुमच्या आयुष्यात एक नवीन समीकरण तयार होणार आहे. 2021 नंतर वारंवार अडथळे आले. काम होत तुटत राहिले. पण आता काम होणे सुरू होईल. हळूहळू पण ठामपणे.
मिथुन राशीवाल्यांनो, आता एक कडू पण खरे सत्य ऐका. कदाचित तुम्ही मान्य करण्यास नकार द्याल. कदाचित तुम्ही म्हणाल, तुम्हाला कसे माहीत. पण सत्य हे आहे की या दिवसात तुम्ही एकटे आहात. गर्दीतही एकटे, लोकांमध्ये राहूनही एकटे. आणि हे एकटेपण फक्त जाणवत नाही, तर मानसिकदृष्ट्या तुम्हाला त्रास देत आहे. कारण आता तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की लोक फक्त तेव्हाच जवळ येतात जेव्हा त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो. पण आता लक्षपूर्वक समजा, हे एकटेपण शिक्षा नाही. हेच एकटेपण येणाऱ्या काळात तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. ईश्वराने तुम्हाला एकटे केले आहे जेणेकरून तुम्ही स्वतःच्या जोरावर पुढे जाणे शिका. आता थेट परिणामांबद्दल बोलूया. तुमच्या नोकरीत जबरदस्त बढती आणि पदोन्नतीचा योग तयार होत आहे. परदेशात जाण्यासंदर्भात व्हिसा, पासपोर्ट किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर आता त्या अडथळे दूर होतील. वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. बराच काळ घराजवळ बदली किंवा पोस्टिंग हवी होती, पण तुम्ही प्रामाणिकपणाच्या मार्गावर होता. आता समजून घ्या, तुम्ही लाच देऊन नव्हे तर तुमच्या काम आणि पात्रतेच्या जोरावर ती जागा मिळवणार आहात. व्यापाराबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही सेवा क्षेत्रात असाल किंवा कमिशनच्या आधारावर काम करत असाल तर मोठे आणि प्रभावशाली ग्राहक तुमच्या आयुष्यात येतील. षडाष्टक योग जसा जसा मजबूत होत जाईल तशी तशी तुमची दिशा बदलत जाईल. आज तुम्ही इतरांकडून सल्ला घेत आहात, अस्वस्थ आहात, विचलित आहात. अनेक लोक तुम्हाला हलके समजत आहेत. पण लक्षात ठेवा, ऑक्टोबर 2026 पर्यंत तेच लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील. आज तुमची परिस्थिती तात्पुरती आहे. कधी इथे नोकरी, कधी तिथे, कधी व्यवसायात बदल, कधी अडथळा. म्हणूनच मी वारंवार सांगते, धीर धरा. धीरासारखे मोठे शस्त्र जगात नाही. गोंधळाचे जाळे हळूहळू तुटेल. मनातून नकारात्मकता निघून जाईल. आता तुम्ही उच्च पदासाठी स्वतः उभे राहाल. जर बढती मिळाली नाही तर तुम्ही स्पष्टपणे सांगाल, तर पुढे वाढवा, नाहीतर मी पुढे जाण्याचा मार्ग स्वतः निवडेन. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरिष्ठ तुमची साथ देतील. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण या बदलाची सुरुवात आधीच झाली आहे. एक जुनी म्हण आहे, जगातील प्रत्येक गोष्ट आधी मनात जन्म घेते. आणि सत्य हे आहे की तुमच्या मनात कल्पना आधीच आल्या आहेत. तुम्हाला कळले आहे काय करायचे आहे. आणि आता तुम्ही शांतपणे, गुप्त पद्धतीने त्यावर कामही सुरू केले आहे. आता नात्यांबद्दल बोलूया. नातेसंबंधात कटुता आहे. मनात स्पष्ट झाले आहे की हे नाते आता पुढे चालणार नाही. पण कारण मालमत्ता आणि संपत्ती जोडलेली आहे, म्हणून तुम्ही खूप शहाणपणाने ते विकण्याची किंवा सुरक्षित ठेवण्याची रणनीती आखत आहात. तुमची सर्वात मोठी चूक काय होती? तुम्ही यश फक्त नोकरी, व्यवसाय आणि पैशांशी जोडून पाहिले. पण जे तुमच्याकडे आहे ते जपून ठेवणेही तितकेच मोठे यश असते. आता तुम्ही नवीन रणनीती, नवीन विचार आणि नवीन तर्कासह पुढे जात आहात. या दिवसात सर्वात मोठी समस्या घरातील पैशांची आहे. तुम्ही कमावत आहात, पण इतर लोक ऐश करत आहेत. आता असे होणार नाही. आता तुम्ही पैसा कमवाल, कुटुंबातील राजकारण समजून घ्याल आणि घरातून दरिद्रता हळूहळू संपेल, कारण आता तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढणार आहात. परदेशातून उत्पन्न, शेअर मार्केट आणि इतर स्रोतांमधून उत्पन्नाचे योग तयार होत आहेत. मोठ्या लोकांशी संपर्क होतील आणि जर तुम्हाला जोडीदार हवा असेल किंवा दुसऱ्या विवाहाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर या क्षेत्रातही यशाचे संकेत आहेत. आता एक गोष्ट स्पष्ट समजा, हा बदल अचानक येणार नाही. हळूहळू तुम्ही तुमच्या कामात पारंगत व्हाल. हळूहळू लोकांवरील भावनिक अवलंबित्व तुटेल. हळूहळू कर्ज आणि लोन संपतील. हळूहळू मालमत्ता उभी राहील. हळूहळू विषारी नाती मागे पडतील आणि हळूहळू तुम्ही तुमचे स्वतःचे साम्राज्य उभाराल. या मार्गात ताण असेल, त्रास असेल, अस्थिरता असेल आणि ह्याच गोष्टी तुम्हाला मजबूत बनवतील. जसे जखम झाल्यावर चूक समजते, तसेच हा काळ तुम्हाला नवीन दिशा शिकवत आहे.
नातेवाईक आणि मित्रांकडे अडकलेले पैसे तुम्ही प्रेमाने हळूहळू परत मिळवाल. प्रेमसंबंध ईश्वराच्या कृपेने सावरतील आणि जे लोक तुमच्या चारित्र्यावर चुकीची शंका घेत होते ते आपल्या मार्गाने निघून जातील. मिथुन राशीवाल्यांनो, आता शांत व्हा. तुमच्यासाठी मोठी संधी तयार होत आहे. तुमच्या मनात एक नवीन जग उभे राहिले आहे. आता ते जग वास्तवात उतरायला तयार आहे. उपाय सोपा आहे. पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. श्री गणेश चालिसाचे पठण करा आणि पिवळे चंदन पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. बदल तुम्हाला स्वतः जाणवेल. तर प्रिय मिथुन राशीवाल्यांनो, नियतीत जे लिहिले आहे तेच होईल. मी सर्व काही अगदी स्पष्ट सांगितले आहे. आणि शेवटी मिथुन राशीवाल्यांनो, एक गोष्ट मनात कोरून ठेवा. तुमच्यावर आलेला प्रत्येक संघर्ष हा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या खऱ्या उंचीची जाणीव करून देण्यासाठी आहे. आज जे तुटत आहे ते उद्या तुम्हाला अधिक मजबूत बनवणार आहे. आज जे दूर जात आहे ते उद्या तुमच्यासाठी योग्य ते स्थान मोकळं करत आहे. तुमचा काळ बदलतो आहे. तुमची ओळख पुन्हा घडते आहे. आणि यावेळी तुम्ही थांबणार नाही. कारण आता तुम्ही भावनेतून नव्हे तर जाणीवेतून निर्णय घ्याल. अवलंबित्वातून नव्हे तर आत्मविश्वासातून पुढे जाल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा सर्वात शक्तिशाली अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. तो आता सुरू होतो आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. आणि धैर्याने पुढे चला. तुमची वेळ आली आहे. धन्यवाद. हर हर महादेव. जय शनी महाराज.